तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल। आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। नमस्कार, मी दुर्वा कांबळी। माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी। प्रदूषणकारी प्रकल्प नको, रत्नागिरी जिल्हावासियांची सातत्याने मागणी। प्रकल्प प्रदूषणकारी नाहीत, त्यांचे स्वागत करा, पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन। चित्रलेखा पाटील यांचा अपमान केल्याने शेकाप आक्रमक, महिलांनी मोर्चा काढत राजा केणी यांच्या विरोधात निषेध व्यक्त करत केली घोषणाबाजी। रत्नागिरी जिल्ह्यामधील कडवईगाव मोहल्ल्यातील नागरिकांनी साजरा केला स्वच्छता पंधरवडा। व्याख्यान व कार्यशाळेद्वारे नागरिकांना मार्गदर्शन। आणि श्रीवर्धन तालुक्यात नवरात्री उत्सवात पारंपरिक मर्दानी खेळ, तलवारबाजी, दांडपट्टा, मल्लखांब करत मुलांची साहसी प्रात्यक्षिके। पाहुया सविस्तर वृत्त। प्रदूषणकारी प्रकल्प नको अशी रत्नागिरी जिल्हावासियांची अनेक वर्षापासूनची मागणी होती, तर रत्नागिरीत येणारे दोन्ही प्रकल्प विना प्रदूषणकारी असल्याने प्रदूषण होण्याची सुतराम शंका नाही। या प्रकल्पाचे आता स्थानिकांनी स्वागत करायला पाहिजे, अशा उद्योगांच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे, अशा भावना राज्याचे उद्योगमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केल्या आहेत। काल जो अप्रूव्हल मिळालेला प्रकल्प आहे तो 19,550 कोटीचा आहे आणि मला असं वाटतं की या प्रकल्पाचं रत्नागिरीकरांनी स्वागत केलं पाहिजे। जी स्टरलाइटची जागा गेली 25 वर्ष पडून होती, त्याच्यातली 20 एकर जागा आम्ही मेडिकल कॉलेजला दिलेली आहे, 20 एकर जागा आम्ही टाटाच्या ट्रेनिंग सेंटरला दिलेली आहे आणि जवळजवळ 400 एकर जागा ही आता जी वेल्लर IT पार्कसाठी कंपनी इथं आलेली आहे त्याला आम्ही दिलेली आहे। त्याचं काम देखील येत्या 7-8 दिवसामध्ये सुरू होईल आणि मला सांगताना आनंद आहे की ह्याच्यातनं किमान 30,000 रत्नागिरीच्या परिसरातल्या मुलामुलींना रोजगार मिळेल अशा ताकदीची ही कंपनी आहे। आणि कॅबिनेट सब कमिटीतनं रिलायन्सला जेव्हा आम्ही बाकीच्या फॅसिलिटी देऊ त्यावेळी 10,000 कोटीचा दुसरा डिफेन्सचा देशातला पहिला प्रकल्प हा रत्नागिरीमध्ये होईल आणि तो देशासाठी आणि रत्नागिरीसाठी भूषणावं असेल। शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांचा अपमान केल्याप्रकरणी शेकाप महिला कार्यकर्त्यांकडून अलिबाग तालुक्यातील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय। शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजा केणी यांनी केलेल्या चुकीच्या वर्तनामुळे शेकापच्या महिला नेत्या आक्रमक झाल्या आहेत। तरुणांसाठी, महिलांसाठी, सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कायम लढणाऱ्या चित्रलेखा पाटील यांचा अपमान सहन न झाल्यामुळे शेकापच्या महिला कार्यकर्त्यांच्या संतापाचा निषेध मोर्चात उद्रेक झाला। समाज व्यसनाच्या विळख्यात सापडला आहे, त्या विरोधात महिलांनी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे, असे वक्तव्य चित्रलेखा पाटील यांनी मेळाव्यात केलं होतं। या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेऊन शिंदेगड तालुक्यातील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केलं, चित्रलेखा पाटील यांचा अपमान केला, तसेच त्या कृत्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर पाठवून त्यांची बदनामी केली। याबाबत महिलांसह तरुणींनी संतप्त प्रतिक्रिया देत बदनामी करणाऱ्यांविरोधात निषेध व्यक्त केला आहे। 2 दिवसांपूर्वी राजा केणी आणि सचिन धुमाळ तसेच इतर शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी चित्रलेखा पाटील यांच्याबाबत बेताल वक्तव्य केलं। या कृत्याच्या निषेधार्थ शेकाप तालुका महिला आघाडीच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी पेझारी नाका अलिबाग येथे निषेध मोर्चा काढण्यात आला। यावेळी निषेधार्थ घोषणा करत राजा केणी आणि सचिन धुमाळ यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली। नको लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री शिकवा तुमच्या कार्यकर्त्यांना, अशा घोषणा महिलांनी एकत्र येऊन दिल्या आहेत। पेझारी नाका ते पेझारी चेकपोस्ट पर्यंत घोषणा देत रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये अलिबाग पंचायत समितीच्या माजी सभापती विद्या म्हात्रे, शेकाप तालुका महिला आघाडी उपाध्यक्ष रोशनी मोकल यांच्यासह असंख्य महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। आमच्या नेत्या चिवताई यांच्याबद्दल शिंदे गटातील काही कार्यकर्त्यांनी चुकीचे वक्तव्य करून त्यांचा अपमान केला। त्या विरोधात
निषेध मोर्चा काढण्यात आला। शेकाप तालुका महिला आघाडीच्या सर्व महिलांनी पेझारी ते चेकपोस्टपर्यंत आम्ही निषेध मोर्चा काढला। सचिन धुमाल यांनी चित्रलेखाताई पाटील यांची माफी मागावी ही समस्त शेतकरी कामगार पक्षाच्या महिलांची मागणी आहे। रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील बोरथडे गावचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शाखा प्रमुख बुवा राणे यांनी उबाटाला अखेरचा जय महाराष्ट्र करत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केलाय। किरण सामंत यांच्या कामावर प्रेरित होऊन आणि त्यांच्या कामाची पद्धत बघून बुवा राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचं सांगण्यात आलंय। बुवा राणे हे शिवसेनेचे या गावातील प्रमुख कार्यकर्ते होते। त्यांच्या जाण्याने उबाटा गटाला खिंडार पडलं असून शिवसेनेची ताकद वाढली आहे। किरण सामंत यांच्यासारखे नेतृत्व जर 5 वर्षांपूर्वी मिळाले असते तर लांजाचे विकासात्मक परिवर्तन झाले असते। यावेळी गावाच्या विकासासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश केला असल्याचं त्यांनी सांगितले। नवरात्री म्हटलं की 9 दिवस देवींसमोर गरबा नृत्य सादर केलं जातं। कोकणात नवरात्रीला देखील गणपती सणा एवढेच विशेष महत्त्व आहे। रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली विभागात नवरात्री उत्सवामध्ये लहान मुलांकडून वेगवेगळी प्रात्यक्षिकं केली जातात। यामध्ये तलवारबाजी, दांडपट्टा, मल्लखांब, कुस्ती असे वेगवेगळे खेळ मुलांकडून सादरीकरण केले जातात। हे खेळ पाहण्यासाठी हजारोंची गर्दी उसळते। असेच काहीसे खेळ बोर्ली विभागात हे शाळेतील विद्यार्थी करताना पाहायला मिळाले। रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा शहरातील नवसाला पावणाऱ्या श्रीदेवी भगवती देवीला चांदीचा मुखवटा परिधान करून घटस्थापनेच्या मुहूर्तावर प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। लांजा शहरातील शेटे कुटुंबियांची कुलदैवत व लांजा तालुक्यात सुप्रसिद्ध असलेल्या श्रीदेवी भगवती देवीला चांदीचा मुखवटा परिधान करण्यात आलाय। लांजा शहरातील शेटेवाडी येथील वृंदा विकास शेटे यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर श्रीदेवी भगवतीला मुखवटा परिधान केलाय। श्रीदेवी भगवतीच्या चांदीच्या मुखवट्याची सवाद्य गुरुवारी मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर विधिवत शुद्धीकरण विधी करण्यात आला। मागील वर्षी चांदीचे हातपाय व हार बनवण्यात आला होता। गुरुवारी काढण्यात आलेल्या या मिरवणुकी सोहळ्यात सर्व शेटे कुटुंबीय व वैश्य समाज व शेटेवाडीतील सर्व भाविक सहभागी झाले होते। श्रीदेवी भगवती शेटे घराण्याची कुलस्वामिनी असून अत्यंत जागृत देवी आहे। मनोभावे नतमस्तक होणाऱ्या सर्व भक्तांच्या हाकेला देवी प्रतिसाद देते, याची प्रचिती अनेकांना आलेली असल्याचं भाविक सांगतात। श्रीदेवी भगवती आमच्या शेटे घराण्याची कुलस्वामिनी हिचा दरवर्षी नवरात्र उत्सव साजरा केला जातो। सकाळी 8 वाजताना आपल्या घरातील सर्व महिला नारळ, ओटी आणि विडा घेऊन देवळात जातात। तिथे देवीला आवाहन करतात घरी येण्याचं आणि तिथे आवाहन करून ते घरी आल्यानंतर इथे देवीचा घट स्थापन केला जातो। 9 दिवस 9 माळी लावून देवीचं पूजन होते, रात्री आरती होते, दररोज संध्याकाळी नैवेद्य असतो आणि वैशिष्ट्य म्हणजे 7व्या माळीला आमच्याकडे देवीसाठी कोंबडीचा बळी दिला जातो आणि ती गेली 400 वर्ष परंपरा आमची चालू आहे आणि ती कोणतीही अडचण न येताना देवी आमच्याकडून पुरी करून घेत आहे। दसऱ्याच्या दिवशी पाठवणी केली जाते देवीची आणि त्यानंतरच नवरात्र उत्सवाची सांगता होते। वेळ झाले विश्रांतीची। विश्रांतीनंतर लगेचच परत येतोय, पाहत रहा फक्त माझे कोकण। खुश खबर, खुश खबर, खुश खबर। मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने, चांदी व मोत्याचे तसेच आकर्षक हॉलमार्क व अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण। मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहे ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट कुपन योजना। 7 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 25,000 रुपयांच्या सोने व चांदी रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन। प्रथम विजेत्यास 2 व्हीलर
तर वॉशिंग मशीन, AC सह इतर 101 भेटवस्तूंची लयलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त। मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या ज्वेलर्सला भेट द्या। आमचा पत्ता सोनाराळी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी, तसेच पोलादपूर बाजारपेठ, मारुती मंदिर शेजारी, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15। विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये तुमचं पुन्हा स्वागत। एज्युकेशन सोसायटी कडवई व गावातील काही महिलांच्या पुढाकारातून स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात आला। 28 सप्टेंबर 2024 रोजी सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेच्या माध्यमातून भाऊ काड्डरे यांनी एज्युकेशन सोसायटी कडवईच्या विद्यार्थ्यांना व कडवई मोहल्ल्यातील ग्रामस्थांना व्याख्यान व कार्यशाळेद्वारे मार्गदर्शन केलं। कंपोस्टिंग कसे करावे, घरातील ओला कचरा, सुका कचरा यांचं विभाजन कसं करावं, घरामध्ये येणाऱ्या प्लास्टिकचे नियोजन कसे करावे याबाबत प्रात्यक्षिकाबरोबरच मार्गदर्शन करण्यात आलं। या कार्यक्रमानंतर 2 ऑक्टोबर 2024 रोजी कडवई गावातील महिलांच्या पुढाकारातून सुका कचरा व ओला कचरा घरामध्ये वेगळा करण्याकरिता लाल व हिरव्या रंगाच्या कचरा कुंड्यांचं वाटप करण्यात आलं। गावातील 175हून अधिक घरांना या कचरा कुंड्या देण्यात आल्या। त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कडवई वासियांना कंपोस्टिंग कसे करावे व कचऱ्याचे विभाजन करून प्लास्टिक मुक्त कडवई कशी बनवता येईल याबाबत देखील जनजागृती करण्यात आली। गावात सर्वत्र रॅली काढून विद्यार्थ्यांनी स्वच्छ कडवई सुंदर कडवईचा नारा दिलाय। सर्वांच्या प्रयत्नातून स्वच्छ कडवई सुंदर कडवईचा हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण झालाय। नमस्कार। ॲक्च्युली हे सगळं इनिशिएटिव्ह ज्या वेळेला घेतलं गेलं कडवई लेडीजच्या माध्यमातून आणि एज्युकेशन सोसायटी कडवईच्या माध्यमातून, त्यावेळेला सामूहिक सरांच्या लिडरशिपमध्ये आपण सगळेजण काम करत होतो आणि मुख्याध्यापक या नात्याने मला ह्या सगळ्या गोष्टी अरेंज करून द्यायच्या होत्या। तर विद्यार्थ्यांना एकवटण्यापासून त्यांचं ट्रेनिंग सेशन होऊपर्यंत आणि त्यांना सगळ्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करेपर्यंत आपण सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या। हे जे इनिशिएटिव्ह आहे हे फार चांगलं आहे। गाव पातळीवरती लोकांचा विकास होत असताना ज्यावेळेला ज्यावेळेला वैज्ञानिक युग वाढतंय आणि ज्या पद्धतीनं सोयी सुविधा कडवईमध्ये वाढत निघाल्यात त्या पद्धतीनं पोल्युशनचं देखील एक प्रमाण वाढत चाललंय आणि हे प्रमाण वाढत असताना रोजच्या रोज येणारी पार्सल्स असतील, त्यांचं प्लास्टिक असेल किंवा लोकांना त्या व्यवस्थापनाबद्दल माहिती नसणं असेल, या सगळ्या अडचणी ह्या भविष्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठ्या आहेत। आणि कडवईला जर आपल्याला सुंदर आणि सुशोभित ठेवायचं असेल तर आज आपल्याला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे आणि त्याकरता लेडीजच्या माध्यमातून आणि ESKच्या माध्यमातून हे जे इनिशिएटिव्ह घेतलं गेलं, एक चांगला बदल घडवण्यासाठी जो प्रयत्न केला गेला, एक चांगली गोष्ट आहे आणि आशा आहे की शाळेच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, शिक्षकांच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून आपण हा विचार चिरंतन कायम ठेवू। ही जे मोहीम आहे आता गावागावात पोहोचतंय आणि कडवईमध्ये आजपासून ही कडवईच्या लेडीजनी जे इनिशिएटिव्ह घेतले ESKला मोप त्यामध्ये प्राऊड फील करते ESK तालुक्याला सपोर्ट करू कला आणि आज साधारण 150-200 घरामध्ये डस्टबिन वाटल्या गेलेत। हे पण आपल्या आपमध्ये एक युनिकनेस आहे, युनिक बात आहे की असा खांच्या गावामध्ये लेडीजनी इनिशिएटिव्ह घ्यायची, लेडीजनी पुढाकार घ्यायची, घराघरामध्ये डस्टबिन वाटून मग अवेअरनेस क्रिएट करूचा, लोकांना सांगूचा की वालो कचरो अलग ठेवा, सुको कचरो अलग ठेवा आणि त्याच्यासोबत ओल्या कचऱ्याचं, सुक्या कचऱ्याचं पुरे म्हणजे काय प्रबंध करूचो ते सगळा जे म्हणजे अवेअरनेस क्रिएट केले। मला पुरी उमेद आहे की ही आजची पहल नुसती वेस्ट नाही जाणार नाही, ही पहल खरोखर दुसऱ्या गावांसाठी पण एक प्रकारची मिसाल बनेल, ही उमेद आहे आणि हे पुरं यकीन आहे। यासह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची। भेटूया नवीन बातमीपत्रासह। पाहत रहा फक्त माझे कोकण।